नमस्कार. मी कलाकार दित्या आज तुमच्यासाठी आपली पहिली व्हिडिओ घेऊन आली आहे. पुतळी हार जो देवीच्या वगैरे गळ्यामध्ये असतो, लक्ष्मीचे कॉइन जसे की तुम्ही बघू शकता. या या कॉइन पासून अगदी सोप्या पद्धतीने पुतळी हार कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण आपल्या आजपासून ट्रेनिंग व्हिडिओ अपलोड होणार आहेत. रोज एक नवीन तुम्हाला काहीतरी छान शिकायला मिळणार आहे आणि तेही अगदी फ्रीमध्ये. सो पटापट माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग आपण पाहूया पुतळी हार कसा बनवतात. इथे आपण कॉटनचा दोरा घेतलेला आहे. त्यानंतर पोवळे मणी गोल्डनमध्ये मायक्रो प्लेटेड आहेत हे घेतलेले आहेत. मी इथे कॉइन्स घेतलेत, मोठे कॉइन्स लक्ष्मीचे 50. आणि आपल्याला एक गोंडा लागणार आहे. त्याचसोबत आपल्याला 0.3 गेजची तार लागणार आहे आणि कटर लागणार आहे. चला तर मग सुरू करूया. आपल्याला जी हाईट हवी आहे त्यापेक्षा थोडा जास्त दोरा आपण कट करून घेतो. मी इथे डबल लेअरचा दोरा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. डबल लेअरचा स्ट्रॉंग होण्यासाठी नेकलेस. त्यानंतर मी 30 गेजची वायर जी आहे ती थोडीशी कट करून घेते, कारण डबल लेअरचा जो दोरा असतो तो सुईमध्ये ओवला जात नाही. त्यासाठी ही एक सुंदर अशी ट्रिक मी तुम्हाला दाखवत आहे आता, की 0.3 गेजची तार घ्यायची, त्याचे दोन टोकं करायची आणि त्याच्यामध्ये ह्या पद्धतीने दोरा असं ओवून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने दोरा ओवून घेतलेला आहे. आता त्या तारेला आपण ट्विस्ट करून घ्यायचंय, पिळी मारून घ्यायचंय, जेणेकरून आपला दोरा बाहेर निघू नये. व्यवस्थित असं संपूर्ण दोन्ही टोकं पिळून घ्यायचे आणि लेवल करून घ्यायचंय त्या तारेची. आता आपला जो पहिला टोक आहे तिथे लेवल करून त्याला आपण गोंड्याला अटॅच करणार आहोत एका साईडला. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित टाईट अशी गाठ मारून घ्यायची आहे. मी इथे 2 ते 3 वेळा गाठ मारून घेते, जेणेकरून आपला नेकलेस छान स्ट्रॉंग राहील, सिक्युअर राहील. यासाठी 2 ते 3 वेळा इथे गाठ मारून घेतली आपण आणि उरलेला दोरा कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायचा. स्ट्रॉंग गाठ मारायची आहे. यानंतर उरलेला दोरा कट करून घ्यायचा आहे. आता आपण तारेच्या बाजूनी एक मणी पोवळं मणी टाकणार आहोत आणि एक लक्ष्मीचं कॉइन टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सोपं जात आहे आपल्याला मणी ओवायला आणि तार ओवायला, आणि कॉइन ओवायला किती सोपं जात आहे. असंच कंटिन्यू करत संपूर्ण नेकलेस रेडी करून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढी हाईट हवी असेल तेवढी. आता मला हा नेकलेस देवीसाठी हवा होता, सो मला तो खूप भरलेला हवा होता. त्यासाठी मी एक पोवळा मणी आणि एक लक्ष्मीचं कॉइन ओवून घेतलं. यामध्ये असा प्रॉब्लेम येतो आपल्याला की आपल्या तारांचे टोक सुटतात. त्यावेळेस पुन्हा आपण त्यांना असं पिळ मारून घ्यायचं आहे, ट्विस्ट करून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला घालण्यासाठी नेकलेस बनवायचा असेल तर एक कॉइन आणि त्याच्यानंतर 3 किंवा 4 पोवळे मणी घालू शकता. त्या 3 किंवा 4 मण्यांच्या मध्ये तुम्ही कलरचे मणी सुद्धा यूज करू शकता. आपण त्याची एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. तुम्ही तसंही आयडिया करून एक छान स्वतःसाठी नेकलेस बनवू शकता. तुम्ही बघू शकता किती पटापट नेकलेस रेडी होतोय. अगदी सोप्या पद्धतीने आपण हा नेकलेस बनवणार आहोत आणि ह्याचा शेवटचा लुक तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला आयडिया येऊन जाईल.
किती सुंदर सुंदर असा हा नेकलेस दिसतो आहे, तुम्ही बघू शकता. जसं तुळजाभवानी आईच्या गळ्यामध्ये असतो त्या पद्धतीचा आपण नेकलेस आज बनवत आहोत. तुम्ही बघू शकता. आता आपण हे सेम कंटिन्यू करणार आहोत. कंटिन्यू तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे तेवढं तुम्ही नेकलेस रेडी करू शकता. मी इथे 50 कॉइन घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी थोडं अजून मोठा नेकलेस केलाय. अजून मला ह्याच्यामध्ये हाईट लहान वाटते, तर मी अजून थोडं ह्याच्यामध्ये भरणार आहे आणि पूर्ण 50 कॉइन संपेपर्यंत आपण हा नेकलेस ओवून घ्यायचा आहे. एक पोवळा मणी आणि एक लक्ष्मीचं कॉइन ह्या पद्धतीने कंटिन्यू करून नेकलेस पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने मी आता माझा शेवटचा मणी ओवून घेतलेला आहे. आता मणी ओवून झाल्यानंतर तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमच्या मण्यांच्या मध्ये कॉइनच्या मध्ये कुठे जागा नाही ना उरल्या. पूर्ण टाईट असं पूर्ण बनवून घ्यायचं आहे. कुठेही जागा राहिली नाही पाहिजे. त्यानंतर दुसरा टोक आपण गोंड्याच्या दुसऱ्या बाजूला अटॅच करणार आहोत. अगदी पहिल्यांदा जसं तुम्ही गाठ मारली होती त्या पद्धतीनेच गाठ मारून घ्यायची आहे. 2 ते 3 गाठ मारून घेतल्यानंतर उरलेला दोरा कट करून घ्यायचा. व्यवस्थित असं जागा न राहता दोऱ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित असं गाठ मारून घ्या, नाहीतर शेवटला दोरा दिसतो आणि आपला नेकलेस लूज होतो. त्यामुळे व्यवस्थित अशा गाठी मारून घ्या 2 ते 3 आणि उरलेला दोरा कटरच्या साहाय्याने कट करून घ्या. आता आपण फायनल लुक ह्या नेकलेसचा बघणार आहोत. व्यवस्थित आपण ह्याला अरेंज करूया. तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपला किती सुंदर असा नेकलेस रेडी होत आहे. आता मी तुम्हाला नेकलेस अरेंज करून दाखवते. त्याचे कॉइन कसे अरेंज करतात हे दाखवत आहे. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून तुम्हाला नेक्स्ट कोणती ज्वेलरी शिकायची आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ज्या ज्वेलरीची जास्त डिमांड असेल आपण ती ज्वेलरी आपण शिकू. नक्की लवकरात लवकर मी त्या ज्वेलरीचा व्हिडिओ आणायचा पूर्ण प्रयत्न करीन. आता तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने नेकलेस अरेंज केलेला आहे. हा नेकलेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही पाहू शकता इथे मी हँडमेड असं वज्रटीक बनवलेली आहे. त्याचसोबत पुतळी हार, 9 लेयर असलेला राणी हार सुद्धा बनवलेला आहे. तुम्ही क्वालिटी बघू शकता. इथे कोणताही प्लास्टिक मण्यांचा यूज केलेला नाहीये. ही ऑर्डर होती आपल्याला खालापूर येथे असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर प्रति तुळजापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवस्थानाची. अक्षय तृतीया निमित्त आपण त्यांना सुंदर असं पूर्ण नेकलेस सेट रेडी करून दिलेला आहे, तेही हँडमेड असं. तर तुम्हाला जर का माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.